वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण फक्त सायन्स मॅथ लँग्वेज टीचर जे आहेत ते त्यांच्यासाठी आणि विशेष म्हणजे वर्ग 1 ते 5 साठी आणि वर्ग 6 ते 8 साठी बोलणार आहोत. 9 ते 12 साठी सुद्धा बोलणार आहोत. त्यांच्यासाठी कशा प्रकारे संधी असणार आहे त्या संदर्भात सुद्धा, म्हणजे वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8, वर्ग 9 ते 10 आणि वर्ग 11 12 साठी. ठीक आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्याला संधी असणार आहे या शिक्षक पद भरतीमध्ये त्या संदर्भात बोलणार आहोत. आणि विशेष म्हणजे महिलांना काय संधी आहे त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, शिक्षक पद भरती 2025-26 मध्ये जे आहे उमेदवारांमध्ये पहिला प्रश्न असा आहे की जागा जास्त येणार आहेत का. तर जागा ज्या आहेत येणार आहेत पवित्र पोर्टलवर, त्याच्याबद्दल चिंता करू नका. मुदतवाढ मिळणार का? मुदतवाढ मिळेल, मुदतवाढ वाढून मिळणार आहे. जागा ज्या आहेत, ज्या काही आस्थापनांच्या जागा असतील त्या पवित्र पोर्टलवर येणार आहे. आता आपण गोष्ट करूया की असे कोणते उमेदवार आहे की ज्यांचा मेरिट जो आहे किंवा ज्यांच्या या शिक्षक पद भरतीमध्ये जास्त संधी असणार आहे. ठीक आहे, किंवा मागच्या पद भरतीमध्ये जसं 2022 मध्ये जो मेरिट होता किंवा कट ऑफ होता तो कितीवर होता, तर तो होता 115 ते 120च्या आसपास. ठीक आहे, 115 ते 120च्या आसपास मागच्या वर्षी कट ऑफ गेला. मागच्या वर्षी जागा होत्या जवळपास 18,000 पदसंख्या भरल्या गेली होती 21,000 पदांपैकी फेज 1 मध्ये. तर आपला असा गेस आहे की यावर्षी सुद्धा जे आहे आपला जो अंदाज आहे त्यानुसार 15-16 हजाराच्या समोरच पदभरती जी आहे व्हायला पाहिजे. जर समजा जास्त जागा पवित्र पोर्टलला आल्या 12,000 जर आल्या तर मेरिट जास्त जाईल, 10-12 हजार आल्या तर. पण जर मेरिट समजा 15-16 किंवा 18 हजारापर्यंत जागा आल्या तर त्यावेळेस मात्र मेरिट जे आहे खूप कमी प्रमाणात खाली येईल. ठीक आहे, आता बोलूया आपण की बुवा कोणते असे उमेदवार त्यांना या शिक्षक पद भरतीमध्ये जास्त संधी आहे. पहिलेचे जे उमेदवार आहेत ते आहे महिला कॅन्डिडेट्स, म्हणजे फिमेल कॅन्डिडेट जे आहेत त्यांना जास्त संधी आहे शिक्षक पद भरतीमध्ये. आता ते कशानुसार, त्यांच्या प्रमाणानुसार सुद्धा, त्यांच्या रिझर्वेशननुसार सुद्धा फिमेलला आरक्षण जास्त आहे. उदाहरणार्थ ज्या जनरलच्या जागा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचा विचार होतो आणि त्यांचं जे वुमन रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा विचार होतो. म्हणजे त्यांना ॲक्च्युअलमध्ये 2 ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि जर आपण एखाद्या कास्टच्या उमेदवाराचा विचार केला, कास्टमधली एखादी फिमेल कॅन्डिडेट आहे तर तिचा विचार ओपनच्या जागेसाठी सुद्धा होतो, जनरल आणि ओपनमध्ये फिमेलच्या जागा राखीव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. त्याच्यामुळे पहिली जी संधी असणार आहे ती आहे फिमेल कॅन्डिडेट्सला. त्याच्यामुळे जे आहे जर तुम्ही फिमेल आहात आणि तुमचा स्कोर जर मिडियम जरी असला तरी सुद्धा शिक्षक भरतीमध्ये तुमची शक्यता आहे. त्याच्यामुळे जे आहे तुम्ही चांगल्या प्रकारचे पसंतीक्रम देण्यावर भर ठेवा. दुसरे जे कॅन्डिडेट्स आहे ज्यांच्या जागा भरपूर येणार यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये ते आहे सायन्स मॅथचे उमेदवार. आता जर समजा तुमचं BSc BEd असेल किंवा जर समजा तुमचं BSc किंवा MSc व्हायला असेल आणि तुमचं जर BEd झालेलं असेल आणि तुम्ही जर DEd किंवा BEd झालेलं असेल आणि तुमचं TT परीक्षा पेपर क्रमांक 2 पास असेल सायन्स मॅथमधून, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये संधी आहे. कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणतीही जागा अतिरिक्त जरी झाल्या तरी सुद्धा मॅथ आणि सायन्सच्या जागा प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे. म्हणजे मॅथ आणि सायन्सच्या जागा अतिरिक्त होत नाहीये, त्यांची आकडेवारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. आणि फक्त जिल्हा परिषदेची जागा मॅथ आणि सायन्ससाठी येणार नाहीये, मनपा नपामध्ये सुद्धा आणि खाजगी आस्थापनामध्ये सुद्धा मॅथ आणि सायन्सच्या जागा चांगल्या प्रमाणात रिक्त आहे. मग कधी कधी जर समजा उदाहरणार्थ 9 ते 12चा जर विषय काढला आपण, तर 9 ते 12साठी मॅथ विषयाच्या जागा किंवा सायन्सच्या जागा किंवा मग 11वी-12वी साठी बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स किंवा मॅथ याच्या जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. त्याच्यामुळे यांच्यासाठी सुद्धा जे आहे मेरिट किंवा कट ऑफ जो आहे कमी राहणार आहे. म्हणजे सायन्स मॅथच्या उमेदवारांना यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये चांगली संधी आहे. जशी 2017ला होती, 2022ला पण होती आणि यावर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे संधी आहे सायन्स मॅथचे जर तुम्ही उमेदवार असाल तर. तिसरे जे उमेदवार आहेत ते आहेत वर्ग 1 ते 5चे उमेदवार, ज्यांचं DEd आहे आणि TT पेपर क्रमांक 1 जर तुमचं उत्तीर्ण आहे तर तुम्ही जास्तीत जास्त पसंतीक्रम वर्ग 1 ते 5ला द्यायला पाहिजे. आता तुमच्याजवळ पसंतीक्रम लिमिटेड आहे, तुमच्याजवळ पसंतीक्रम कमी जरी असले तरी सुद्धा तुम्हाला वर्ग 1 ते 5ला का निवडायचं आहे, कारण की 9-10ला आणि 11वी-12ला तुमचा जर स्कोर बेटर असेल, तुमचा स्कोर जर चांगला असला तर त्यावेळेस तुम्ही 11वी-12वी किंवा 9वी-10वीची निवड करू शकता. पण तुमचा स्कोर जर समजा कमी असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला वर्ग 1 ते 5ला जास्त पसंतीक्रम द्यावे लागतील. वर्ग 1 ते 5ला का, कारण की वर्ग 1 ते 5ची जी पोस्ट आहे तर त्यावेळेस तुम्हाला ती जर पोस्ट घ्यायची असेल तर तुम्हाला तिथं स्कोर जरा थोडा कमी जरी असला तरी सुद्धा तुमचं काम होऊ शकतं वर्ग 1 ते 5साठी. आणि इथं फक्त DEd धारकांना संधी आहे, बाकीचे BEd धारकांना किंवा ज्यांचं BEd आहे किंवा ज्यांचं BPEd आहे अशा विद्यार्थ्यांना जे आहे खाली संधी नसते. म्हणजे ज्यांचं DEd, DTEd किंवा DLEd आहे त्यांनाच फक्त वर्ग 1 ते 5ला संधी आहे ब्रिज कोर्टच्या निकालामुळे. त्याच्यामुळे त्या संधीचा जो आहे तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे आणि वर्ग 1 ते 5च्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. आता वर्ग 1 ते 5च्या मध्ये सुद्धा अशी एक गोष्ट आहे महत्त्वाची की जर तुम्ही वर्ग 1 ते 5साठी अप्लाय करताय, वर्ग 1 ते 5 किंवा 6 ते 8साठी, तर तुमचं जर उर्दू मीडियम आहे किंवा इंग्लिश मीडियम आहे तरी सुद्धा तुम्हाला चांगली संधी आहे. म्हणजे उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा असं विचार असते की आमचं मेरिट किंवा कट ऑफ किती लागू शकतो. तर बघा तुमचं वर्ग 1 ते 5चा मेरिट जो आहे कमी लागेल, उर्दू मीडियमचा असेल किंवा इंग्लिश मीडियमचा असेल. 6 ते 8ची सुद्धा तीच कंडिशन आहे, फक्त तुमचं उर्दू मीडियम किंवा इंग्लिश मीडियम असेल आणि मराठी मीडियम जरी असलं तरी सुद्धा तुमचं सायन्स मॅथ असलं पाहिजे, त्यावेळेस तुमची लागण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे, आता गोष्ट करूया 9वी आणि 12वीची. बघा 9वी-10वीला जर तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे असेल तर तुम्हाला खाजगीला पसंतीक्रम जास्त द्यावे लागतील, विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत त्यांना.
आता 9 ते 12च्या जागा ज्या आहेत विदाऊट इंटरव्ह्यूसाठी सुद्धा येतात, विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा येतात. मग जर तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूसाठी लागायचं असेल तर स्कोर तुमचा 135 140च्या समोर जर तुमचा स्कोर असेल तर त्यावेळेस तुम्ही 9वी 10वी आणि 11वी 12वीचा विचार करू शकता. पण जर समजा तुमचा स्कोर 135 140 पेक्षा कमी आहे तर त्यावेळेस मात्र तुम्हाला खाजगीला पसंतीक्रम द्यावे लागतील. खाजगी शाळा तुम्हाला निवडाव्या लागतील, ज्यामध्ये तुम्हाला मुलाखतीला गेल्यानंतर एकाच 3 प्रमाणामध्ये एका जागेसाठी 3 उमेदवारांना जायला चालते. तर मग 3 उमेदवार गेल्यानंतर त्यातल्या कोणत्या ना कोणत्या एका उमेदवाराला कोणत्याही संस्थेला सिलेक्ट करावं लागेल आणि तुमचं त्या संस्थेवर सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही बाकीचे इतर संस्थेवर जे आहे मुलाखतीसाठी जाणार आहात. ठीक आहे. मग जर तुमचा स्कोर कमी असेल तर तुम्ही खाजगीला पसंतीक्रम द्यावे अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे. आता पुढची जी गोष्ट आहे ती आहे, जर समजा तुम्ही लँग्वेज विषयाचे शिक्षक आहात आणि तुम्ही लँग्वेजसाठी ट्राय करताय किंवा लँग्वेज विषयासाठी तुम्ही विचार करताय की शिक्षक भरतीमध्ये नंबर लागणार किंवा नाही लागणार, तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगतो, महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये आणि वेगवेगळ्या आस्थापनामध्ये खाजगीमध्ये सुद्धा लँग्वेज विषयाच्या जागा रिक्त आहेत. मराठी, इंग्लिश, हिंदी ज्या आहेत सगळ्या विषयाच्या जागा ज्या आहेत रिक्त आहेत चांगल्या प्रमाणामध्ये. त्या जागासुद्धा ज्या आहेत पवित्र पोर्टल येणार आहे आणि त्या जागेसाठी जर तुम्ही अप्लाय करताय तर त्यावेळेस तुम्हाला चांगल्या प्रमाणात संधी असणार आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे समांतर आरक्षणासंदर्भात. जे उमेदवारांचं समांतर आरक्षण आहे, आता तुमचं मीडियम कोणतंही असेल, मराठी मीडियम, उर्दू मीडियम किंवा इंग्लिश मीडियम, ठीक आहे, किंवा हिंदी मीडियम किंवा इतरही कोणतं मीडियम असेल, तर त्यावेळेस तुम्हाला संधी कशी असणार आहे, जर तुमचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे किंवा समांतर आरक्षण आहे तर त्यावेळेस तुम्हाला वर्ग 1 ते 5ला, वर्ग 6 ते 8ला आणि एवढंच नाही, वर्ग 9वी 10वीला सुद्धा आणि 11वी 12वीला सुद्धा संधी आहे. आता समजा एखादा हँडिकॅप उमेदवार आहे, ठीक आहे, तर त्या हँडिकॅप उमेदवाराला फक्त 1 ते 5 किंवा 6 ते 8ला संधी नाही, त्याचा स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा तो 9वी 10वीला आणि 11वी 12वीला एलिजिबल जर असेल तर त्याची निवड तिथं होऊ शकते. कारण की हँडिकॅप किंवा माजी सैनिक किंवा खेळाडू किंवा प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त किंवा महिला किंवा अनाथ असे जे उमेदवार आहेत किंवा पदवीधर अंशकालीन हे जे उमेदवार आहेत यांची संख्या मर्यादित असते आणि अशा उमेदवारांचं मेरिट जो आहे खूप कमी जाणार आहे. आणि याच उमेदवारांचं समांतर आरक्षणामधले जे उमेदवार आहेत, जर समजा माजी सैनिक, खेळाडू आणि अंशकालीन असेल किंवा पदवीधर अंशकालीन असेल तर त्यावेळेस मात्र अपंग असेल समजा, तर त्यावेळेस तुमचा 1 ते 5 साठी 6 ते 8 साठी मेरिट तर खूप कमी येणार आहे. तुम्ही विचारही करू शकत नाही. 90, 100 किंवा 105 मार्कवर तुमची निवड होऊ शकते किंवा 80-90 मार्क्सवर सुद्धा तुमची निवड होऊ शकते जर तुमचं आरक्षण असेल तर. आणि आता गोष्ट करूया अशी कोणती उमेदवार आहे ज्यांना अजून संधी आहे शिक्षक पद भरती 2025 मध्ये, तर त्यातले पहिले जे उमेदवार आहेत ते आहेत कास्टनुसार. ओबीसी कास्टमधले काही उमेदवार आहे त्यांना भरपूर संधी आहे शिक्षक पद भरतीमध्ये, पण ते कशानुसार, तुमच्या सब्जेक्टनुसार, तुमच्या मीडियमनुसार. आता समजा ओबीसी कास्टमध्ये तो उमेदवार जास्त आहे पण तरी सुद्धा संधी कशी आहे, तुमच्या सब्जेक्टला डिमांड आहे आणि तुमच्या मीडियमला डिमांड आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला जे आहे संधी असणार आहे. ओपनमध्ये जे उमेदवार येतात त्यांचा स्कोर थोडा चांगला लागेल वरच्या वर्गासाठी, खालच्या वर्गासाठी अप्लाय करतात स्कोर कमी असला तरी चालतो. नंतर जर एससी कास्टचा विचार केला आपण तर एससी कास्टचे जे उमेदवार आहे, एससी कास्टमध्ये जर तुम्ही येत आहे तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर जो आहे 117 किंवा 122-23 पर्यंत तुमचा स्कोर असला त्याच्या समोर किंवा त्याच्या आसपास तर तुम्ही शिक्षक पद भरतीमध्ये लागू शकता. एसटी कॅन्डिडेटचे जे उमेदवार आहे तुमचा स्कोर 115 ते 118च्या आसपास असला पाहिजे, त्याच्या आसपास जर तुमचा स्कोर असला तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता. नंतर आहे एनटी कास्ट. एनटी कास्टसाठी मध्ये जे उमेदवार येतात एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी यांचं एकत्रित सांगतो, तर तुमचा स्कोर 122 किंवा 125च्या आसपास जर असला तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या वर्गासाठी तुमचं सिलेक्शनची शक्यता आहे, वर्ग 1 ते 5, 6 ते 8, 9वी 10वी किंवा 11वी 12वीसाठी. आता जर समजा तुमची कास्ट जर समजा व्हीजे असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला स्कोर जो आहे तो कमी लागू शकतो, 121 किंवा 123च्या आसपास तुमचा स्कोर तुम्हाला लागेल. आता जर समजा तुमचा स्कोर आता जर समजा तुमची कास्ट EWS आहे तर EWS कास्टसाठी किती स्कोर लागू शकतो, तर EWS कास्टसाठी खूप कमी स्कोर लागेल, 112 ते 117च्या आसपास तुमचा स्कोर लागेल जर तुम्ही EWS कॅटेगरीमध्ये येत असाल तर. जर तुमचा स्कोर इतका असेल तर तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये निवड तुमची होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता आहे जे उमेदवार SC-BC मध्ये येतात तर त्या उमेदवाराला थोडा स्कोर जास्त लागेल. मराठा आरक्षण आहे, 10% रिझर्वेशन आहे, तरी सुद्धा तुम्हाला जो आहे 124 ते 128च्या आसपास तुमचा स्कोर लागेल. ठीक आहे. आता आहे SBC कास्ट. SBC कास्टमध्ये जर तुम्ही येत असाल तर SBC कास्टमध्ये आल्यानंतर तुमचा स्कोर तुम्हाला 118 ते 120च्या आसपास असला पाहिजे तर तुमची निवड शिक्षक पद भरतीमध्ये होऊ शकते. तर अशा प्रकारे मी डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या. प्रत्येक कास्टला एखादी कास्ट माझ्याकडून राहिली असेल, मी पूर्ण कास्ट घेण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा एखादी कास्ट जर राहिली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता मी तुम्हाला हे सगळं सांगितलं की बघ कोणकोणत्या वर्गाला कशा प्रकारे संधी असणार आहे. आता तुम्ही अजून एक महत्त्वाचा प्रश्न, जर तुम्ही आर्ट किंवा कॉमर्समध्ये येता आणि तुम्ही 9वी 10वीसाठी किंवा 11वी 12वीसाठी अप्लाय करताय तर त्यावेळेस कॉमर्सचे जर विद्यार्थी असेल तर 11वी 12वी कॉमर्ससाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि 9वी 10वीला जर समजा तुमचं मराठी मीडियम आहे तर त्यावेळेस तुम्ही काय विचार करायला पाहिजे, तुमचा जो स्कोर आहे तो स्कोरनुसार विचार करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी तर सांगितल्या, पण माझी एक गोष्ट क्लिअर आहे की तुम्ही एक गोष्ट विचार करा की तुमचा स्कोर किती आहे.
तुमचं मीडियम कोणतं आहे आणि तुमची कास्ट कोणती आहे. फक्त 3च गोष्टीचा विचार करा. स्कोर किती आहे, मीडियम कोणतं आहे आणि कास्ट कोणती आहे. ठीक आहे. तर त्यानुसार आपल्याला जागा किती येणार आहे, आपल्या मीडियमला स्कोप आहे का आणि आपल्यासाठी कोणत्या ठिकाणी आपण प्रिफरन्स दिले, कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर आपला नंबर लागू शकतो. यावरच फक्त फोकस ठेवा. त्यानुसार तुमची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. तर या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी कव्हर केल्या. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.